हे नाच गो बया थोड मराठ मोळ नाच नाच गो बया दिल खोलून आज तू नाच नाच गो बया जरा ठुमका लावून नाच। नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्सतर्फे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। तर आता आपलं नवीन असं व्हिडिओ सॉन्ग येणार आहे आपल्या सगळ्यांच्या भेटीला। तर ते आहे हे नाच गो बया। नाही मी गाणार नाही आहे, हे गाणं ज्यांनी गायलं आहे म्हणजे आपली सगळ्यांची लाडकी अशी मुग्धा कराडी ताई यांच्याशी आपण आता गप्पा मारणार आहोत। हाय ताई, कशी आहे? हाय ताई म्हटलं तर मी इंटरव्ह्यू देत नाही। ओके, मग येस मॅम। मला आज साडी घातल्यामुळे मी अशी खूप मोठी वाटते। खरं नाही आहे, मी लहान आहे खूप। ओके, येस, खूप छान दिसतेस तू या साडीमध्ये, खूप छान लुक आहे। तर ह्या असं मराठमोळं गाणं तुला गायला मिळतंय किंवा त्याबद्दल तू काय सांगशील? मला ना आजपर्यंत मी खूप आयटम नंबर्स गायली आहेत आणि त्यामुळे अजून आयटम नंबर्सच मिळत गेली। पण आय एम हॅपी की प्रशांतनी मला असं एक गाणं दिलं आहे की ज्यात मला असं मराठमोळं नथ घालून करता येईल असं एक गाणं आहे। आणि तू बघितलंस, तुला पण लगेच गाता आलं। येस, सो ते सगळ्यांना गाता येईल, सगळ्यांना त्याच्यावर रील्स करता येईल असं गाणं आहे। सो मजा येणार आहे, मला खूपच मजा आली आहे गायला। कसं असतं, एखाद्या गाण्याची आपण प्रोसेस करताना ना खूप त्याच्यामागे मेहनत असते। सो त्याच्या काही रिहर्सल्स असतात, ठीक आहे। तर तू ह्या गाण्यासाठी असं काही रियाज वेगळा केला होतास का, किंवा याबद्दल मला ऐकायला आवडेल। ॲक्च्युली स्पीकिंग आम्ही ना जेव्हा गायला जातो तेव्हा खूप रिहर्सल करून जात नाही, कारण आम्ही नवीन कंपोजर्सना भेटत असतो, त्यांच्या डोक्यात काय असतं आपल्याला माहीत नसतं। सो आम्ही तिथेच एक्सपेरिमेंट करतो आणि मग असं पण करून बघूया का, मग मी असं जाऊन दाखवू का वगैरे चालू असतं। सो ते आपोआप होत जातं तिकडे। आम्ही तशी साधारण गाणी ऐकून जातो, म्हणजे असं करायचं तसं करायचं बघायला। येस, आणि मला तुला एक विचारायला आवडेल की कसं असतं, गाणं जसं पण गातो तसं तो व्हिडिओ पण किती छान दिसतो, ह्यावर पण बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात। तर तू ते पाहिलंयस, आता सगळ्यांच्या भेटीला तर ते नक्की येणारच आहे, पण तुझी फर्स्ट अशी रिॲक्शन काय होती ओव्हरऑल सगळा व्हिडिओ बघून? व्हिडिओ हा माझ्यासाठी खूप सरप्राईज होतं, कारण मला हा अशा प्रकारे केला जाणार आहे हेही माहीत नव्हतं। मला ॲक्च्युली ह्यात कोण आहेत हेही माहीत नव्हतं, मला काहीच सांगितलं नव्हतं आधी। आणि गाणं आधी रेकॉर्ड होतं, त्यामुळे हळूहळू गोष्टी ॲड होत जातात। तर आत्ता मला बघून असं शॉक होता की हे एवढं सुंदर शूट झालं आहे आणि सगळी ओळखीची मुलं आहेत। तर पूजाबरोबर पण मी आधी काम केलेलं आहे, तर मला असं ते बघून वाटलं की अरे यार, कदाचित मी मागे कुठेतरी नाचायला पाहिजे होते ह्याच्यात। सो मी नेक्स्ट टाईम प्रशांतला सांगणार की शूटमध्ये पण मला घे। येस, आणि मला तुला एक विचारायला आवडेल की आपण जेव्हा असं म्युझिक, तू म्हणालीस तू फर्स्ट टाईम असं मराठमोळं किंवा असं गाणं गायलं, तर असं समोर अशी एखादी आपण गोष्ट ठेवतो आणि ते अनुभवत असतो, ते फील करत असतो आणि आपण गात असतो। तर तुझ्यासमोर असं काही तू गाताना असं काही व्हिज्युअल केलं होतंस का असं? हां, म्हणजे तुम्ही त्या गाण्याचे जर शब्द ऐकले असतील तर असं त्याच्यात आहे की सासूबाई बसल्या माडीवरी, अग बया नाचू मी कशी, नाही सगळं नवरोबा बसले माडीवरी वगैरे। तर मला असं ते इमॅजिन होत होतं की बायकांना असं कसं वाटतं की अरे यार इथे बसला, हा लक्ष देणार, आता नाही करू शकत, नाही काय करू शकत, सासूबाई बसली आहे, नणंद पण आली आहे, तर ते आपोआप येतात। माझं आत्ताच लग्न झालं आहे त्यामुळे ते फिलिंग झाले आपोआप। आणि आय गेस तुम्हाला पण माहिती असेल की तुम्ही पण इमॅजिन करूच शकता की बापरे खूप तास आहेत, खूप कामं आहेत, तर ते जनरलीच येऊन गेलं, इमॅजिन नाही करायला लागलं। येस, मला तुझ्याकडून खूप असं छान, मला असं राहत नाही आता, ऐकायला आवडेल 2 लाईन ह्या गाण्याच्या तुझ्याकडून। हे नाच गो बया थोड मराठ मोळ नाच नाच गो बया दिल खोलून आज तू नाच नाच गो बया जरा ठुमका लावून नाच। थँक्यू सो मच, थँक्यू।